उद्याच्याला सांगली या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब येणार आहेत आणि सगळ्यांना चांगली गोष्ट मी सांगतो. मी याच्या अगोदर देखील पॉझिटिव्ह बोलत आलोय, आता देखील पॉझिटिव्ह बोलतोय. तिकडे येत असताना माननीय भरेश्वर गोगावले साहेब यांच्याशी माझी चर्चा झाली. अजून 2 मंत्र्यांशी चर्चा झाली. 22 तारखेला निवडणूक संपते आणि निवडणूक संपल्यानंतर महाराष्ट्रामध्ये जो निकाल लागतो त्या निकालाच्या अनुषंगाने 13-23 तारखेला माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांनी मला बोलवलेलं आहे आणि 100% त्या वेळेस आपल्या पूर्ण महाराष्ट्रातल्या 1,34,000 विद्यार्थ्यांच्या मुदतवाढीच्या संदर्भात ठोस निर्णय घेऊन तिथून बाहेर पडेल हा विश्वास मला या ठिकाणी वाटतोय. भारत माता की भारत माता की. हे भाग उगाच व्यक्तीच खर्च करू नका. कुठं जोडे माडो किंवा रस्ता रोको असलं काही करायची आवश्यकता नाही. माझा ऐका जरा. उद्या देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहेत. सांगलीतल्या मीडियांना प्रश्न विचारणार आहेत ते आणि मी उद्या आता निघणार आहे. उद्या देवेंद्र फडणवीस साहेब आणि आताच माझं आमदार पडळकरशी बोलणं झाले माझं तिथं आहेत साहेब आमचे. त्यामुळे काय टेन्शन घेऊ नका. काय तर मार्ग निघेल. का काळजी करताय? कशात जोडे मारून घ्यायचं. आणि शेवटचे आभार. पैसे घेऊन का होईना हा भाऊ